प्रेज द लॉर्ड आणि ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. मी तुमचा होस्ट रोहित सावंत. आज पुन्हा एकदा एक नवीन योद्धा घेऊन आलेलो आहे. आज आपल्यामध्ये ब्रदर विजय लोंढे आहेत. ते 2017पासून वर्शिप मिनिस्ट्रीमध्ये आहेत. 2017 साली त्यांनी त्यांचा जे वर्शिपची टीम आहे बक्षास, त्याचा अर्थ उर्दूमध्ये होतो तारण, आणि 2017पासून ते मिनिस्ट्री करत आहेत. त्यांनी त्यांचा पहिला ॲल्बम जो आहे तो 2016 या वर्षी लॉन्च केला. त्यांचं पहिलं गाणं 2011 या साली आलं. त्या गाण्याचे नाव आहे येशू मेरा पहला प्यार. त्यांनी टोटल 300 गाणे लिहिलेले आहेत, त्यापैकी 25 त्यांनी रिलीज केलेले आहेत. काही लोकांना त्यांनी गाणे लिहून दिलेले आहेत, काही लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. आणि दुबई, नेपाळ, बहरीनला त्यांची वर्शिप टूर देखील झालेली आहे. त्यांची अपकमिंग साऊथ आफ्रिकेला टूर आहे वर्शिपची. तर ब्रदर, तुमचे खूप खूप आभार. विशेष म्हणजे तुम्ही टाईममधून टाईम दिला ना, मला हा इंटरव्ह्यूची संधी दिली म्हणून तुमचा आभार मानतो. तर वेळ न गमवता माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा होता, जर तुम्ही तुमच्या तारणाची गोष्ट आमच्या व्ह्युअर्सला सांगितली तर बरं होईल. प्रेज द लॉर्ड. माझं नाव विजय लोंढे आणि मी सांगेन की 2008ला मी पुण्यामध्ये आलो. आणि जेव्हा मी पुण्यामध्ये आलो त्यावेळेस मी जास्त ख्रिस्ताला ओळखत नव्हतो. आणि मला ज्या व्यक्तीने पुण्यामध्ये घेऊन आले, स्पेशली त्यांचं नाव आहे पास्टर पॉल दास. त्यांनी मला इथं घेऊन आले, त्यांच्या घरी ठेवले. त्यांनी येशूबद्दल मला पूर्णपणे अजून ग्रहण गोष्टी सांगितल्या. आणि त्यानंतर माझं सॅल्वेशन म्हणजे माझं तारण झालं प्रेरणा. आणि 2008पासून मी एका ऑफिसमध्ये कामाला होतो आणि मी काम करायचं. आणि तिथून मग मला माझा प्रवास सुरू झाला असंच. प्रेज द लॉर्ड. आणि दादा, तुम्ही सांगितलं की 2008पासून तुम्ही काम करत होते आणि चर्चला देखील जात होते. तर हृदयात ही जाणीव कधी आली की आता जॉब सोडून आपल्याला फुल टाईम मिनिस्ट्री करायला हवी? ते पाचारण तुम्हाला कधी भेटलं? मी ते सांगेन की ॲक्च्युली मला असं कधी वाटलंच नव्हतं की मी मिनिस्ट्रीकडे कधी वळेन. कारण की माझं काही फोकसच नव्हतं की मी मिनिस्ट्रीकडे त्या ठिकाणी त्या भागात वळावं. मी जस्ट जॉबसाठी आलेलो होतो पुणे शहरामध्ये, आणि जस्ट मी जॉब करायचं ह्या उद्देशाने माझा फोकस तेच होता की फक्त जॉब करावा आणि आपलं घर सांभाळावं ह्या उद्देशाने होतं. आणि 2009मध्ये मग जेव्हा वडील वारले माझे, त्यावेळेस मी ऑफिसमध्ये मला खूप दुःख झालं आणि मी बाबा फक्त रडत होतो. आणि रडत असतेवेळेस मला एक वर्ड आला, एक शब्द आला, खोया हुआ था कहीं मैं रोया करता था, ना पूछा किसी ने मुझे ना पोचे मेरे आंसू. आणि मी तेवढं लिहिलं आणि मी विचार करतो की प्रभू, इथं रडतोय मी, मला इथं कोणी मला विचारणारं नाही आहे, ना माझ्या अश्रू पोचणारं इथं कोणी नाही आहे, आणि मी काय करू परमेश्वर? आणि फक्त तेवढे लाईन लिहिलं आणि मग मी सोडून टाकलं असं, आणि मी माझ्या कामाला लागून गेलो. आणि त्यानंतर असं झालं की परत काही दिवसानंतर तसाच प्रसंग आला अजून एक, आणि मी परत दुःखी होतो. आणि मी त्यावेळेस पण मला तेच वर्ड आलं परत, खोया हुआ था कहीं मैं रोया करता था, ना पूछा किसी ने मुझे ना पहुंचे मेरे आस. मी विचारलं परमेश्वर, प्रभू आता काय पुढं? आणि मग त्यावेळेस मला जस्ट असं आतून एक असा आवाज आला की तेरे प्यार ने जग को जीता, खरीदा है अपने लहू से, येशू मेरा पहला पहला प्यार. आणि मग त्यावेळेस मला असं वाटलं की हे परमेश्वराने मला गीत दिलेलं आहे. आणि मग मी ते लिहून घेतलं प्रियांना. आणि मला असं वाटलं की ते सॉन्ग मी ते रेकॉर्ड करावं आणि फक्त माझ्या वाईफला, माझ्या मुलांना फ्युचरमध्ये कधीतरी दाखवावं की बाबा असं एक प्रसंग घडला होता आणि त्यावेळेस मी असं काहीतरी लिहिलेलं होतं. आणि दादा, तुम्ही आत्ता सांगितलं की तुम्ही पहिलं गाणं लिहिलं. ते पहिलं गाणं लिहिण्यापासून ते 300हून अधिक गाणे लिहिण्यापर्यंत तुमचा प्रवास कसा होता? तुम्हाला काही चांगले, काही वाईट अनुभव आले? जर जे आज तरुण आहेत जे पाहत आहेत त्यांना जर तुम्ही काही मोटिवेशन किंवा एनकरेज देऊ शकता तर ते काय असेल? येस, मी हे सांगेन की मिनिस्ट्री खूप अवघड आहे आणि सोपी पण आहे. जर ख्रिस्तावर विश्वास ठेवून चाललो तर ती खूप सोपी आहे प्रियांनो. आणि ज्यावेळेस मी पहिलं सॉन्ग लिहिलं, आणि माझा मित्र जोसेफ राज माझ्या मित्रासारखा आहे, आणि मला सगळ्यात जास्त सपोर्ट पास्टर अँथनी राज आणि जोसेफ राज दोघांनी पण सपोर्ट केलेला आहे. त्यावेळेस मी त्याला ऐकवलं, हे गाणं असं असं आहे आणि मला देवाने दिलं, मला जस्ट हेल्प कर. आणि त्यावेळेस त्यांनी मला फर्स्ट सॉन्ग त्यांनी म्युझिक दिलं होतं माझ्या गाण्यासाठी, आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. आणि मी जॉब करायचं प्रियांनो, आणि मी जॉब करून जेव्हा मला वेळ भेटायचा, सुट्टी असायची, त्या दिवशी मी रेकॉर्डिंगला मुंबईला जायचं आणि मग मुंबईला रेकॉर्डिंग करून परत दुसऱ्या दिवशी वापस यायचं. आणि असं करत आम्ही सॉंग्स केलं. आणि जेव्हा आम्ही पहिलं सॉन्ग केलं, एका यूथ कॅम्पमध्ये मी जस्ट ते प्ले केलं होतं गाणं, आणि त्या यूथ कॅम्पमध्ये प्रत्येकाला ते गाणं स्पर्श झालं. आणि माझी फक्त हीच इच्छा होती की ती गाणं फक्त माझ्या परिवारासाठी आहे, माझ्या मुलांना मी ऐकवणार, माझ्या वाईफला मी ऐकवणार,
ह्या उद्देशानेच मी ते रेकॉर्ड केलं जातं. पण प्रत्येकाने जेव्हा ऐकले तेव्हा प्रत्येकाने बोललं दादा आम्हाला हे गाणं पाठवा. आणि आम्ही त्यांना जेव्हा सगळ्यांना सॉन्ग शेअर केलं, प्रत्येकाने एकच बोलले की दादा आता आम्हाला अल्बम पाहिजे. आणि मी म्हटलं मी असं अल्बम किंवा अजून पण माझ्या परिवारामध्ये असं कोण नाही की जे गाणं लिहिणार आहे किंवा वर्शिप लीडर आहे किंवा असं मोठ्या काही आहे, असं काहीच नाही कोणी. पण देवाच्या कृपेने त्यानंतर मी देवाकडे प्रार्थना केली आणि देवाने सॉंग्स देत गेले आणि आज इथंपर्यंत आहे. प्रेज गॉड दादा. आणि पुढचा प्रश्न हा होता की जेव्हा तुम्ही वर्शिप मिनिस्ट्रीला चालू केलं तर असे ते कोणते लोक होते जे तुमच्या पाठीशी उभं राहिले, ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केला, ज्यांनी उचलून घेतलं किंवा ज्यांनी तुम्हाला धीर दिलं की विजय दादा तुम्ही हे चालू केलेलं आहे, तुम्ही असंच पुढे घेऊन जा, आम्ही तुम्हाला प्रार्थनेचं सपोर्ट देऊ. तर ते तुमच्यासाठी रोल मॉडेल्स किंवा ते मेंटर्स कोण होते तुमचे? माझे असे 3-4 लोक आहेत जे मला अजून पण ते सपोर्ट करतात. सगळ्यात पहिलं माझे पास्टर पॉल दास आहेत. दुसरं माझे मेंटॉर, स्पेशली मी त्यांना मोठा भाऊसुद्धा मानतो, पास्टर संदीप गायकवाड आणि जोएल साबळे हा असा एक व्यक्ती आहे ज्यांनी बक्षास नाव त्यांनी सजेस्ट केलेलं होतं. बक्षास मिनिंग काय, या सगळ्या गोष्टी त्यांनी सजेस्ट केले होते. आणि अजून एक एक पास्टर आहेत, पास्टर किंग्सले फ्रान्सिस, जे ऑस्ट्रेलियाला राहतात. ते माझे मेंटर आहेत. ते मला गाईड करतात प्रत्येक वेळेस. आणि ज्या वेळेस मला वाटतं की मी काहीतरी कमी पडतोय त्यावेळेस ते मला अजून उत्साहित करतात, स्पेशली पास्टर संदीप गायकवाड आणि किंग्सले फ्रान्सिस. प्रेज गॉड. आणि त्यालाच धरून हा प्रश्न होता की एक उत्तम मेंटर जीवनात असणं किती महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही मिनिस्ट्रीमध्ये पाऊल घालता किंवा वर्शिप असो, प्रेयर असो, कोणतीही मिनिस्ट्री असो, एक चांगला देवाला भिवून वागणारा मेंटर असणं किती महत्त्वाचं आहे. येस, मी हे सजेस्ट करेन प्रत्येकाला की प्रत्येकाचा कोणी का मिनिस्ट्रीमध्ये असे ना, त्या प्रत्येकाचा एक मेंटर असणं गरजेचं आहे. का? कारण की आपण त्याला एक हिशोब देणं गरजेचं आहे किंवा आपल्यावर कोणतरी असा व्यक्ती पाहिजे जे आपला हिशोब घेणं पाहिजे. म्हणजे करेक्ट करणं इम्पॉर्टंट आहे. किंवा प्रत्येक वेळेस काही वेळा असं असतं की जस्ट पुश करतात, पण काही वेळा करेक्ट करणं सुद्धा गरजेचं आहे. की त्या ठिकाणी ताडणं देणं सुद्धा गरजेचं आहे. किंवा तुझं इथं चुकतंय, तू या ठिकाणी तू स्वतःला सावर किंवा स्वतःला पुन्हा एकदा तयार कर, असं सांगणं सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि दादा मला हेच प्रश्न होता की आजकालचे जे ख्रिश्चन युथ्स आहेत किंवा जे ख्रिश्चन जग आहे त्यांची हीच मेंटॅलिटी की मिनिस्ट्री म्हणजे फक्त माईक घेऊन गाणं किंवा गिटार वाजवणं, कीबोर्ड वाजवणं. तर तुमच्या विचारांनी मिनिस्ट्री म्हणजे नक्की काय, जर तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला सांगितलं तर बरोबर? मिनिस्ट्री म्हणजे मी एकच सांगेन की मिनिस्ट्री म्हणजे एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, एक जबाबदारी आहे. आणि खास करून जे ऑलरेडी आराधक आहेत आणि जे बनणार म्हणजे फ्युचरमध्ये ती तयारी करत आहेत, मी त्या प्रत्येकाला एक सांगेन की स्वतः पहिलं तयार व्हा आराधनेसाठी. आणि आराधना लीडर जेव्हा एक वर्शिप लीडर तयार होतो, वर्शिप लीडरचं हे काम नाही की फक्त गीत गाणं किंवा परफॉर्म करणं किंवा तेवढ्यापुरतं स्टेज शो करणं, हे वर्शिप लीडरचं काम नाही आहे. वर्शिप लीडरचं काम हे आहे की पूर्ण मंडळीला परमेश्वराकडे घेऊन जाणं. वर्शिप लीडर हा तो व्यक्ती आहे जो मध्यस्थी असतो परमेश्वराच्या आणि लोकांच्या. तो लोकांना परमेश्वराकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो. आणि मला तेच सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा जेव्हा ह्या गोष्टीमध्ये तुम्ही वाढाल तर तुम्ही प्रार्थनापूर्वक तयार व्हा. कारण की खूप सारे लोक उठतात पण खूप लवकर पडतात आणि ते नंतर गायब होतात. तर असं नाही की आपल्याला लॉंग लाईफ टिकून राहणं गरजेचं आहे. आणि दादा मला यालाच पकडून पुढचा प्रश्न हा होता की मी तुम्हाला बघितलं आहे, तुम्ही छोट्या क्राऊडमध्ये पण वर्शिप घेतलेली आहे. तुम्ही प्रणित दादा, अमित कांबळे यांच्याबरोबर पण मोठ्या क्राऊड्समध्ये वर्शिप घेतलेली आहे. तर तुमचा जो स्वभाव मी बघितला की तुम्ही प्रत्येक जनरेशनशी जुडलेले, लहानातल्या लहानासाठी पण तुमचा स्वभाव तोच आहे, वृद्ध व्यक्तीपर्यंत पण तोच स्वभाव आहे. तर हे असं एवढे मिनिस्ट्री करत असताना महिन्यातून 2-3 इव्हेंट्स, परत मग पब्लिसिटी आली, मग परत फॅन फॉलोइंग आली, याच्यात तुम्ही स्वतःला एवढं नम्र आणि ग्राउंडेड कसं ठेवता मिनिस्ट्रीमध्ये? मी हे सांगितलं ना की तुमच्याकडे जेव्हा तुमचं मेंटर असेल ना ते तुम्हाला करेक्ट करेल प्रत्येक वेळेस. कारण की मी तेव्हा माझ्या मेंटरला बघतो की ते सुद्धा आमच्यासोबत तर असतातच, पण ते सुद्धा जेव्हा पास्टर्समध्ये किंवा अजून काही लोकांमध्ये असतात ते सुद्धा तसेच नम्र असतात. म्हणजे आम्ही ज्यांना बघून वाढतोय, माझी इच्छा हीच आहे की मला जेव्हा लोक बघतील तेव्हा असं नाही बघितलं पाहिजे अरे तो घमंडी आहे, तो असा आहे, तो त्या लेवलचा आहे, असं नाही. मला कोणी पण इझिली ॲक्सेस करू शकतं, कोणी पण येऊन भेटू शकतं. मी स्वतःला तयार करत आहे, अजून शिकत आहे काही गोष्टी. आणि मीच प्रत्येक वेळेस देवाला हीच प्रार्थना करतो की तेव्हा माझ्यामध्ये मी पण आणि घमंड नको येऊ दे.
आणि दादा मला ते विचारायचं होतं, तुम्ही आता संदीप दादानी तुम्ही सिटीमध्ये वर्शिपचा इव्हेंट चालू केला. Yes. तर त्याच्या मागचं उद्देश किंवा त्याच्या मागची योजना काय होती? कारण त्या मी तो प्रत्येक इव्हेंट अटेंड केलेला आहे. तो खूप एक नॉर्मल ख्रिश्चन म्हणून जीवनाला बांधणारा, अपलिफ्ट करणारा आणि देवाच्या मार्गात नेणारा असतो. तर त्याच्या मागं योजना काय होती, विचार काय होते ते चालू करण्यामागं? ॲक्च्युली ते चालू करण्याची विचार हेच होते की आपण तर मंडळीमध्ये वर्शिप करतो आणि ते म्हणजे आपल्याला तेवढा वेळ पण पुरत, त्यानंतर आपल्याला कारण की शेड्यूल असतं, पुढं वचन असतं, मग प्रार्थना हे ते, पण त्या ठिकाणी आपण प्रॉपर देवाला आपण देऊ नाही शकत आहे. तर आमची ही इच्छा झाली की आम्ही विचार केला आणि काही लोकांनी आम्ही 4-5 लोकांनी मिळून डिस्कशन केलं आणि आम्ही निर्णय घेतला की आम्ही पुण्यातर्फे काहीतरी अर्पण केलं पाहिजे परमेश्वराला. पुण्यातर्फे एक आराधना, स्पेशली पुण्यातर्फे, आणि त्या ठिकाणी आम्ही फक्त आराधना करतो. म्हणजे कुठली प्रमोशन किंवा अदर ॲक्टिव्हिटीज काय करत नाही, म्हणजे वचन किंवा काय करत नाही, फक्त आराधना. तुम्ही या, आराधना करा, निःशुल्क आहे ते अजून, आणि आम्ही दर महिन्याला ते चालू केलेलं आहे. आणि दादा मला हे देखील जर तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला सांगितलं की ख्रिस्ती जीवनात आराधना किंवा आराधनेचं महत्त्व काय आहे? आराधनेचं महत्त्व, आराधना असं बोलून की लाईफस्टाईल आहे. आराधना खूप महत्त्वाची आहे. आणि तसेच की आराधना म्हणजे फक्त गीत गाणं नाही आहे किंवा आराधना म्हणजे फक्त संगीत नाही आहे. आराधना तुमचे शब्द आहेत जे परमेश्वराला तुम्ही अर्पण करता, आणि हे करणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त गीत गायला इमोशनली तेवढ्या वेळासाठी आणि सोडून टाकलं ते नाही आहे. ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही देवासोबत खंबीर असता, माझ्यासोबत तसंच घडलेलं आहे. मी आजपर्यंत जेवढे पण सॉंग्स लिहिले, माझ्या प्रत्येक परिस्थितीमधले सॉंग्स आहेत. प्रत्येक ज्या गोष्टीमधून मी गेलेलो आहे त्या गोष्टीमध्ये परमेश्वराने मला सॉंग्स दिलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि दादा तुम्ही आधी सुरुवातीला सांगितलं की 2017 पासून तुम्ही वर्शिप मिनिस्ट्रीमध्ये, तर अशी 2017 पासून कधी वेळ आली का, किंवा अशी कधी निराशा आली किंवा तुमच्या विरोधात अशी काहीतरी गोष्ट घडली की तुम्हाला वाटलं नको आता बस बंद करावं, आपण आपल्या जुन्या लाईफकडे पूर्ण जावं, लेकरांना सांभाळावं, वाईफला सांभाळावं, घर पाहावं? येस, मला जस्ट असं वाटलं की 2016ला मी जेव्हा अल्बम रिलीज करत होतो, खूप मला एक वेगळ्याच परीक्षेमधून मी चाललो होतो. असं झालं की जेव्हा मी अल्बम रिलीज करायचा निर्णय घेतला आणि आम्ही ऑडिटोरियम बुक केलं आणि सगळ्या गोष्टी झाल्या, आम्ही तयारीला लागलो आणि अल्बम नेक्स्ट वीकला रिलीज करायचा. त्याच्या 1 वीक अगोदर आपले जे प्रधानमंत्री आहेत मोदी, त्यांनी एक अनाऊन्समेंट केली की नोटबंदी होते उद्यापासून. आणि ज्या लोकांनी आम्हाला कमिटमेंट केलं होतं की आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, हे करू, ते करू, त्या सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं की आता आमच्याकडे काही नाही, आम्ही काही नाही करू शकत. माझ्यासाठी तो एक मोठा प्रश्न होता. प्रभू म्हणला आता काय करू, अल्बम मला रिलीज करायचा आहे, माझ्या सगळ्या तयारी झालेल्या आहे, सगळ्या गोष्टी, आता मला लोकांना पैसे द्यायचे आहेत, मला वेंडर्सला पैसे द्यायचे आहेत आणि सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि त्यामध्येच अजून एक असा प्रॉब्लेम झाला की मी म्हणलं चल प्रभू तुझ्या इच्छेनुसार होऊ दे, तू सांभाळून घे सगळ्या गोष्टी. मी त्याला पण त्या गोष्टीला पण डेव्हलप पुढे गेलो. असं झालं की जोसेफ राजकडून मला माझे सॉंग्स आले म्हणजे सगळे, आणि त्या ठिकाणी असं झालं की थोडं मिक्सिंग मास्टरिंग चुकली. मला परवा दिवशी रिलीज करायचं आहे सॉंग्स आणि मला आज असा प्रॉब्लेम आला. मी म्हटलं प्रभू आता काय करू. तरी मी प्रार्थना केली, म्हटलं प्रभू ह्याच्यामधून तू पण बाहेर काढा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि दुसरीकडे ते मी सॉंग्स दिले, मग त्यांनी कॉपीराईट ते प्रिंट वगैरे सगळे काढले. आणि जो मुलगा घेऊन येणार होता अल्बमच्या रिलीज दिवशी, त्या दिवशी काय आलं की मुंबईमध्ये एक मीटिंग होती आणि तो मुलगा पूर्ण बॉक्स घेतला आणि त्या मीटिंगमध्येच बसला. आणि इथं 6 वाजता आपल्याला अल्बम रिलीज करायचं आहे, माझं इथं शेड्यूल सगळं तयार झालेलं आहे. फर्स्ट वर्शिप झाली आणि सेकंड वर्शिप झाली आणि मी वाट बघतो त्या मुलाची, आणि तो मुलगा मग 6 वाजता निघतो मुंबईवरून. आणि मग त्यावेळेस मला असं वाटलं प्रभू नको मला या सगळ्या गोष्टी, कारण की मला लज्जतभरीत व्हायचं नाही आहे. पण तरी मी प्रार्थना केलं, मला एवढं रडायला आलं होतं त्यावेळेस. म्हटलं प्रभू पहिलं तर नोटबंदी आली, नंतर अल्बमचं हे प्रॉब्लेम आला, नंतर ज्या मुलगा प्रिंटआउट घेऊन येतो म्हणजे कॉपी घेऊन येतोय तो तिथंच बसला आहे. आणि मग तो आला, नंतर तो आला किती वाजता, रात्री 9:30-10 वाजता आला हॉलमध्ये, आणि आपलं प्रोग्राम संपलं होतं 9:45 वाजता. तरी माझे काही लोक होते, ते लोक माझ्यासाठी बसले म्हणजे थोड्या वेळासाठी, आणि मग आम्ही अल्बम रिलीज केला. आणि त्या दिवशी माझे फक्त 50 CD विकल्या. मी 3 लाख रुपये खर्च केला होता अल्बमसाठी.
मला जास्त सॅलरी पण नव्हती, मला 3,000 सॅलरी होती. आणि त्याच्यामधून मी सगळ्या गोष्टी करत करत मी 3 लाख रुपये खर्च इकडून 3 लाख रुपये खर्च केला होता. आणि आउटपुट काहीच नाही. म्हटलं प्रभू आत्ता काय. आणि त्यावेळेस मला असं वाटलं की नाही आता बस, 3 लाख गेले प्रॉब्लेम नाही, पण आता आपण वापस जाऊ. पण परत मी प्रार्थना केली. जसं मी बोललो ना, मेंटोर असणं गरजेचं आहे. आणि पास्टर संदीप गायकवाड मला प्रत्येक वेळेस गाईड करत गेले. त्यांनी मला त्यावेळेस पण सांगितलं, घाबरू नको, पुन्हा एकदा तयार हो आणि पुन्हा एकदा उभा राहा, परमेश्वर तुला उंच करेल. आणि मी त्यानंतर पण मी असं विचार केला की प्रभू आता 3 लाख गेले, प्रॉब्लेम नाही आहे, पण आता नेक्स्ट मंथ डिसेंबर आहे आणि मला डिसेंबरमध्ये खूप प्रोग्राम भेटतील. आणि मला एक जस्ट असं वाटलं की यार नाही, आता मला डिसेंबरमध्ये खूप प्रोग्राम भेटतील, मग माझं नाव होईल, मग मला लोक इन्व्हाइट करतील, फोन करतील, हे करतील. मी वाट बघतो. 1 तारीख झाली, 2 तारीख, 15 तारीख, 20 तारीख, 25 तारीख, तो पूर्ण महिना कोणी नाही बोलवला. त्यावेळेस मी म्हटलं प्रभू आता बस, मला नाही, मला सगळं सोडायचं आहे. आणि 31 तारखेच्या रात्री 12 वाजताची प्रेयर असते, आम्ही चर्चमध्ये प्रेयर करतो. त्यावेळेस मी बोललो प्रभू आता बस, मला क्षमा कर, मला इथून पुढं नाही करायचं. मी माझ्या जॉबला परत जॉईन होतो, सगळ्या गोष्टी करतो. आणि मग मी ही प्रार्थना करत होतो. मला 12:30-1 वाजता एक पास्टरने फोन केला आणि बोलले ब्रदर एक वर्शिप येणार का. आणि त्यावेळेस मला असं भरून आलं होतं आणि मी बोललो हो येईन. आणि त्यांनी मला हे पण बोललं ब्रदर आमच्याकडे जास्त लोक नाही आहेत, माझ्याकडे फक्त 7-8 लोक असतील, तुम्ही याल का. मी म्हटलं मला लोकांना काही प्रॉब्लेम नाही, मी एक पण असं तरी येईन. आणि त्या दिवशी मी डिसाईड केलं होतं की 1 असो किंवा 1,000 असो किंवा 10,000 असो, मी तशीच आराधना करणार. आणि त्या दिवशीपासून आम्ही निर्णय घेत आला की बाबा नाही प्रभू, मी परत वापस येतो, आता मला नाही सोडायचं. आणि मग त्यानंतर आम्ही वर्शिप घेतली. आणि त्या दिवशी पण मला भविष्यवाणी झाली माझ्यावरती काही वेगळ्या रीतीने, की ज्या प्रकारे मी प्रार्थना करतो 12:30 वाजता त्या प्रॉफिटने मला तसं सांगितलं. आणि एक्झॅक्ट ती खरी प्रॉफेसी होती माझ्यासाठी. आणि मी पूर्ण वळलो इकडे देवाकडे. प्रेज द लॉर्ड. आणि दादा तुम्ही आत्ता स्टोरी सांगितली की सुरुवातीला जेव्हा अल्बम लॉन्च झाला तेव्हा कदाचित 50 सीड्या गेल्या असतील, पण आता तुमचे काही गाणे खूप फेमस झालेले. ऑलमोस्ट पुण्यात कोणतंही इव्हेंट असले की तुमचं ते येशू मसीह की जे गाणं आलं, तर त्या दिवसापासून तर आजच्या या दिवसा परमेश्वराने तुम्हाला आणलेलं आहे. अशा काही साक्षी तुम्हाला तुमच्या गाण्याद्वारे आले का की दादा तुमचं मी गाणं ऐकलं, मला डिलिव्हरन्स भेटलं, दादा मी ह्याच्यात होते, तुमच्या गाण्याने मला सुटका भेटली. आपलं एक सॉन्ग आहे एक टूटा दिल देखील, त्या सॉंग्सने खूप लोकांच्या म्हणजे साक्ष आल्या. पर्सनल लोकांनी कॉल केला आणि मला सांगितलं की दादा आम्ही खूप तुटलेलो होतो, कारण की प्रत्येकजण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये एक युद्ध लढत असतं. आणि त्यावेळेस ते जेव्हा ते सॉंग्स ऐकतात, अजून पण मला त्या सॉंगसाठी लोकांचे साक्ष येतात की दादा आम्ही जेव्हा सॉन्ग ऐकला तेव्हा आम्हाला एक वेगळंच फील झाला, खरंच देवाने तुम्हाला या सॉन्गद्वारे ब्लेस केलं आणि आम्ही सुद्धा त्या सॉन्गद्वारे आशीर्वाद झालो असं ते सांगतात. येशूने आपलं एक टूटा दिल देखील म्हणून सॉन्ग. प्रेज द लॉर्ड दादा. आणि त्यालाच धरून मला हा प्रश्न होता की मी पाहिलेलं आहे की तुम्ही तरुण पोरांना देखील संगती घेऊन, मग ते इंटरचर्चच्या क्रिकेट मॅच असतील किंवा वर्शिप इव्हेंट असतील किंवा तुम्ही जरी आराधना घेत नसेल तरी तुम्ही येता, सर्वांबरोबर बोलता, तर चालू पिढीला, पुढच्या येणाऱ्या पिढीला संगती घेऊन देवराज्यात नेणं किती महत्त्वाचं आहे. मला हे सांगायचं की मी जसं माझं सगळ्यात फेवरेट आहे क्रिकेट आणि मला ते खेळायला खूप आवडतं. आणि माझी इच्छा हीच असते की सगळ्या चर्चेसच्या तरुणांनी एकत्र यावं. याच्याने काय होईल की तुमची ओळख होईल, तुमची साक्ष एक दुसऱ्यांना समजेल की तुम्ही कोण आहात. आज खूप तरुणांना माहीत नाही की हा बिलीवर आहे का, तो बिलीवर आहे का, हे काहीच गोष्टी माहिती नाहीत. कारण की आता खूप सारे नवीन तरुण आहेत जे परमेश्वराचा स्वीकार केलेले आहेत, ते माहिती नाहीत लोकांना. पण जेव्हा तुम्ही असं याल, काही ठिकाणी तुम्ही भेटाल, आराधनेच्या ठिकाणी किंवा क्रिकेटच्या ठिकाणी या कुठे पण असं जसं तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी तुम्ही भेटू शकता. तुम्ही त्या ठिकाणी जावा, तुम्ही भेटा, जेणेकरून काय तुमची ओळख होईल आणि तुमची वचनाची, तुमच्या साक्षीची देवाणघेवाण होईल. त्यामुळे तुम्ही भेटणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून मी चान्स बघत असतो की मी लोकांना भेटावं आणि देवाचा गौरव व्हावा आमच्याद्वारे. प्रेज लॉर्ड. आणि दादा कॉल टू वर्शिपचे 3 प्रोग्राम झाले, मी 3ही अटेंड केले. लास्ट प्रोग्रामला तर बसायला पण जागा नव्हती, लोक बाहेर. तर मला हे म्हणायचं आहे की कॉल टू वर्शिपमुळे, म्हणजे तुम्ही खूप आधीपासून 2017 पासून सिटीमध्ये वर्शिप घेता, पण कॉल टू वर्शिप जेव्हापासून तुम्ही चालू केलं
तर त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं का की सिटीमध्ये बदल आला, सिटीच्या वर्शिपमध्ये बदल आले, सिटीच्या तरुणांमध्ये बदल आला? येस, मला काही पास्टरांनी साक्ष सांगितलंय, कारण की ते पास्टर्स आले नव्हते त्या मीटिंगला. पण लास्ट टाइम सेकंड जो कॉल टू वर्शिप झाला त्या ठिकाणी पास्टर अमित कांबळेने एक वचन शिकवलं होतं की रिस्पेक्ट युअर फादर, रिस्पेक्ट युअर पास्टर्स. त्यावेळेस त्या खूप साऱ्या लोकांनी पश्चाताप केला त्या गोष्टींचा, कारण की काही ना काही त्यांच्या स्वभावामुळे किंवा त्यांच्या बोलण्यामुळे पास्टरांना दुखवलेले होते. पण त्यांनी जाऊन सॉरी बोलले, आणि जेव्हा सॉरी बोलले तेव्हा पास्टरांचा मला फोन आला की ब्रदर तुम्ही असं काय शिकवलं काल की जेणेकरून आज ही लोक आम्हाला सॉरी बोलतात. आणि आम्हाला हाच बदल घडवायचा आहे, कारण की आमच्या टीमची किंवा माझी हीच अपेक्षा आहे की पुण्यामध्ये असंच घडलं पाहिजे जेणेकरून देवाचा गौरव झाला पाहिजे. पुण्यामध्ये असे आराधक तयार झाले पाहिजे जे प्रत्येकाचा आदर केला पाहिजे, त्यांच्या स्पेशली त्यांच्या पास्टरांचा आणि त्यांच्या आईवडिलांचा. त्यानंतर मग इतर त्यांचे मेंटर असो किंवा बाकी लोकांचा त्यांनी आदर केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. दादा मला विनंती आहे, नेक्स्ट टाइम थोडं मोठं ऑडिटोरियम घ्या. 2 दिवसाचं झालं तर शक्य करा, कारण 10 ते 5 वेळ असं निघून जातो आणि मग असं वाटतं अजून पाहिजे आणि मग लोक देखील येत असतात. पण मी तुमचे खूप आभार मानतो, कारण जे स्पेशली जे वर्किंग पीपल आहेत ज्यांना मंडे टू फ्रायडे, मी स्वतः जॉबला जातो, मला खूप टफ जातं, पण सॅटर्डे सुट्टी असते, जाऊन बसलं, प्रभूचे दासाकडून वचन ऐकलं, आराधना केली, तर तो आनंद खूप मोठा आहे. त्याच्याबरोबरच मला तुम्हाला हे विचारायचं होतं की तुम्ही इतके दिवस मिनिस्ट्री करत आहात, त्यात तुमचा वाईफचा किती मोठा सपोर्ट आहे, प्रार्थनेचा असो, घर चालवण्यात असो, तुमच्या मुलाची काळजी घेण्यात असो? माझं लग्न होऊन 3 वर्ष झालं आता, आणि 3 वर्षापासून माझ्या वाईफचा मोठा रोल आहे माझ्यासोबत. म्हणजे स्पेशली प्रेयरसाठी माझ्या लाईफमध्ये 2 व्यक्ती आहेत, माझी मम्मी आणि माझी वाईफ. हे माझ्यासाठी दररोज प्रार्थना करतात, किंवा इवन मी आता इकडे आलो ते अजून प्रार्थनेला बसलेले आहेत, म्हणजे प्रार्थना करत आहेत. मला हे सांगायचं आहे की त्यांचा खूप मोठा रोल आहे ते, आणि प्रत्येक वेळेस ते माझ्यासाठी प्रार्थना करतात आणि प्रार्थनेने ते माझ्यासोबत उभारलेले आहेत. आणि दादा तुम्ही सांगितलं की 25 गाणे तुम्ही रिलीज केलेले आहेत. येस. तर बाकीचे जे गाणे तुम्ही लिहिलेले आहेत ते काही सॉंग्स येणाऱ्या अपकमिंग दिवसात आत्ताच तुम्ही मागं एक सॉन्ग रिलीज केलं, त्याचा देखील तुम्हाला खूप छान रिस्पॉन्स येस. तर येणाऱ्या दिवसात काही अपकमिंग तुमचे रिलीजेस आहेत का? आपलं आहेत अजून. आता मे बी नेक्स्ट मंथ आम्ही ते सॉन्ग रिलीज करणार आहे. इस्रायलवरती आम्ही सॉन्ग केलेलं आहे, आणि इस्रायल तो आशीर्वादित असो असं हिंदीमध्ये सॉंग्स आहे. आणि अशा खूप सारे सॉंग्स आहेत जे आम्ही ऑलरेडी रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत, ते तयार आहेत. पण मेन पॉईंट येतो फायनान्स नसल्यामुळे आम्ही त्या गोष्टीसाठी थांबलो, पण आम्ही प्रार्थना करतो देव त्या गोष्टींना पुरवठा करतो. आमेन. आणि दादा मला जे व्ह्युअर्स आहेत ते खूप तरुण आहेत, आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सांगावं की जो एक वर्शिपर आहे त्यांनी दुप्पट्टी जीवन न जगता एकच लाईफस्टाईल कशी जगली पाहिजे, किंवा देवाच्या मार्गात कसं चाललं पाहिजे, प्रभूच्या प्रार्थनेत, प्रभूच्या आराधनेत, किंबहुना गाणे लिहिण्याची जर कोणाला इच्छा असेल तर मग त्यांनी काय असं केलं पाहिजे जेणेकरून तो आराधक होऊ शकतो, एक सॉन्ग रायटर होऊ शकतो? माझ्याबद्दल जर विचारलं गेलं तर मी स्पेशली मी हे सांगेन की मी कुठला रायटर नाही आहे, किंवा मी कुठला इवन मला अजून कुठला इन्स्ट्रुमेंट येत नाही, मी कुठला इन्स्ट्रुमेंट वाजवत सुद्धा नाही आहे. पण देवकृपेने मला टीम भेटली आहे, आणि ते खूप विश्वासू आहे माझ्यासोबत, आणि ते प्रत्येक वेळी माझ्यासोबत असतात. आणि मी सांगेन की जर तुम्हाला सॉंग्स लिहायचं आहे किंवा सॉन्गमध्ये तुम्हाला त्या गोष्टीमध्ये वाढायचं असेल तर तुम्ही फक्त प्रार्थना करा आणि वचन वाचा. वचनामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. जस्ट मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईन. आमच्या चर्चमध्ये एक वचन झालं, पहिला चमत्कार, येशू ख्रिस्ताने जर पहिला चमत्कार केला त्या गोष्टीवर मी ते वचन ऐकलं, आणि मी जस्ट मनन करत मी घरी चाललो होतो, आणि जस्ट मला असं वाटलं की थोडं गाडी साईडला घ्यावं आणि ते रेकॉर्ड करावं. आणि मी जस्ट मोबाईल काढला आणि रेकॉर्डिंग चालू केली, आणि मी बोललो काना नगरी में शादी के भीड़ में येशू का पहिला चमत्कार. म्हणलं चांगलं वाटतंय. आणि मग पुढं काय बोलू परमेश्वरा, आणि मला कळत नव्हतं काय बोलू आता. आणि त्या ठिकाणी ते काही पोलीसवाल्यांना मी बघितलं, माझ्याकडे हेल्मेट नव्हतं, आणि मी बोललो प्रभू आता काय करू, येशू मसीह की जय, येशू मसीह की जय, येशू मसीह की जय असं करत मी तिथून पुढे निघून गेलो, फास्टमध्ये निघून गेलो. आणि थोडं जाऊन पुढं थांबलो, आणि मला क्लिक झालं की यार नाही, येशू मसीह की जयच आपल्याला लिहायचं आहे. आणि त्यानंतर मग मी पुढं फर्स्ट लाईन लिहिली की येशू मसीह की जय. आणि त्या गाण्याद्वारे परमेश्वराने आजपर्यंत आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. म्हणजे त्या गाण्यामुळेच मी
नेपाळला गेलो त्या गाण्यामुळेच मी दुबईला गेलो. दुबईला मी 4 वेळेस गेलो आहे आणि बहरीनला गेलो आहे आणि अजून अपकमिंग खूप सारे आहेत अजून. आणि दादा मला एक विचारायचं होतं की जो आराधक आहे तो एका स्वतः एक नम्र व्यक्ती म्हणून कसा जगू शकतो? कारण तुम्ही आत्ताच बोलले की सुरुवातीला तुम्ही 7 ते 8 लोकांसाठी वर्शिप घेतली. येस. मग आता तुम्ही 500-1000 लोकांसाठी, कधी कधी जास्त लोकांसाठी वर्शिप घेता. आता तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल करता. तर तुम्ही तुमच्या स्वतःला ग्राउंडेड कसं ठेवता की होय एक गावाकडून जॉबसाठी आलेला मुलगा, Yes. देवाने त्याला छोट्यातून एवढं उंच म्हणजे मोठ्या क्राऊडसमोर ठेवलं, तर ते कधी कधी ते डोक्यात जातं. Yes. असं वाटतं की अरे हे मी केलंय, Yes. हे माझ्यामुळे झालंय, मी ही टीम बनवली. पण त्याच्या सर्व गोष्टीत पण नम्र राहणं किती महत्त्वाचं आहे? येस. मी हे सांगेन की जेव्हा तुम्ही वचनामध्ये वाढाल तेव्हा वचनामध्ये वाढाल आणि सोबतच तुम्ही जेव्हा प्रार्थनेमध्ये वाढाल तेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला प्रत्येक वेळेस करेक्ट कराल. न कळत एक घमंड येतोच ऑटोमॅटिकली. न कळत एक मीपणा येतोच. अरे मी लिहिलेलं आहे, अरे हे गाणं माझं आहे, हे गाणं मी लिहिलं आहे. पण मी स्वतःला जेव्हा मी एकट्यामध्ये असतो मी स्वतःला करेक्ट करत असतो. माझं काही नाही आहे, जे काही आहे ते देवाचं आहे. कारण की मी फक्त एक जरिया आहे जो परमेश्वर माझा वापर करते. जसं म्हणतात की मी एक पात्र आहे जो परमेश्वर त्या पात्राचा वापर करतो. जेव्हा तुम्ही स्वतःला ह्या गोष्टीला करेक्ट कराल ना स्वतःला, मी आरशासमोर जातो आणि बोलतो की तू काही नाही आहे, तुझ्यामध्ये जो देव आहे तो महान. आणि जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी कराल, स्वतःला करेक्ट कराल आणि मी स्वतः प्रार्थना करतो, देवा माझ्यामधला मीपणा काढ. मी काय केलंय, मी लिहिलंय, मी बनवलंय. जेव्हा मी येतो तेव्हा आपण संपवतो, जेव्हा तू येतो तेव्हा अजून उंचावतो. आणि मी हेच प्रयत्न करतो की देव उंचावलं जाऊ दे आम्हीच. निश्चित दादा. आणि मला हे विचारायचं होतं की तुम्ही आता सांगितलं की सुरुवातीला तुम्हाला संदीप दादांनी मदत केली, जोएल साबळेंनी मदत केली. तर ख्रिस्तामध्ये भाऊ म्हणून आपण एकमेकाला मदत करणं, एकमेकासाठी प्रार्थना करणं, एकमेकाला उचलून धरतो. कदाचित सगळेच लोक गाणं गाऊ शकत नाही, सगळेच लोक वाद्य वाजवू शकत नाही, पण ज्याच्यामध्ये खरंच अभिषेक आहे किंवा टॅलेंट आहे त्याला उचलून धरणं किंवा त्याला सपोर्ट करणं किती महत्त्वाचं आहे? मी हे सांगेन की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं टॅलेंट पहिलं ओळखा, कसं आहेत, म्हणजे ते काय करू शकतात. जबरदस्ती लादण्यात अर्थ नाही आहे. म्हणजे तू वर्शिपच कर किंवा तू हेच कर, तू तेच कर, नाही. त्याच्यामधले पहिलं टॅलेंट ओळखा की तू काय करू शकतो आणि ते त्याला 100% करू द्या. आणि माझ्या पास्टरांनी माझ्यामध्ये ओळखलं की तू आराधना करू शकतो. आणि आम्ही जेव्हा आराधना केली तेव्हा मी स्वतः बघितलं की लोक रडायची. आम्ही आराधना जेव्हा करायचं तेव्हा लोक रडायची, खाली पडायची. आज पण आराधनेमध्ये लोक रडतात, खाली पडतात आणि एक वेगळंच त्यांना फील होतं. आणि जेव्हा आराधना संपती तेव्हा लोक आम्हाला बोलतात की दादा आम्हाला असं झालं, आम्हाला तसं झालं. जेव्हा तुम्ही हे निर्णय घ्याल की प्रभू नाही आम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत, आम्ही असं करणार, तेव्हा तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी होतात. आणि दादा तुम्ही बोलताना मगाशी बोलले की मिनिस्ट्री इझी पण आहे, टफ पण आहे. आता तुम्हाला महिन्यात 4-5 वेळा वर्शिप इव्हेंट असतात, तुम्ही बाहेर ट्रॅव्हल करता, तर ह्या सर्व गोष्टीमध्ये फॅमिलीला टाईम देणं, मुलाला टाईम देणं, वाईफला, मम्मीला, हे सर्व गोष्टी तुम्ही कसं मॅनेज करता? कारण तुम्ही ऑलमोस्ट बिझीच असतात. त्यातूनही आईसाठी, पत्नीसाठी, मुलासाठी वेळ काढणं किती महत्त्वाचं आहे की फॅमिलीला पण आपण तेवढंच इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे तेवढं मिनिस्ट्रीला. सगळ्यात पहिलं फॅमिलीला इम्पॉर्टन्स देणं आहे, नंतर मग मिनिस्ट्री आहे. पहिलं देव, नंतर फॅमिली आणि नंतर मिनिस्ट्री. आणि जेव्हा तुम्ही ह्या सगळ्यांना मॅनेज करायला शिकाल ना, मग तेव्हा त्रास नाही होणार. किंवा थोडं पण मागे पुढे आलं तर खूप डिस्टर्ब होईल. काय होईल की जेव्हा घरातनं तुम्हाला एक वादविवाद चालू होईल किंवा एक मिसअंडरस्टँडिंग चालू होईल तर तुमचा इफेक्ट तुमच्या मिनिस्ट्रीवर पडेल. मी ह्या गोष्टीला प्रत्येक वेळेस प्रार्थना केलं की प्रभू माझ्यामुळं तुझं नाव कधी खाली पडलं नाही पाहिजे किंवा तुझं नाव खाली कधी गेलं नाही पाहिजे. हां, चुका होतात, मी चुका खूप केलेल्या, मी ती पण सांगते की मी खूप जागी चुकलेलं आहे, खूप साऱ्या चुका केलेल्या आहेत, पण परमेश्वराने प्रत्येक वेळेस मला क्षमा केलेली आहे आणि मी क्षमा मागितलेली सुद्धा आहे त्या लोकांना सुद्धा आणि इवन परमेश्वराच्या समक्ष सुद्धा. आणि मी प्रत्येक वेळेस फॅमिली, मिनिस्ट्री ह्या वेगवेगळ्या म्हणजे दोघांमध्ये अंतर ठेवून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे जास्त अवघड नाही केलेलं आहे. आणि दादा मग एक शेवटचा प्रश्न आपण इथं समजू की तुम्हाला जर एक गोष्ट 2017 किंवा 2016च्या विजय लोंढेला सांगायची असेल की एवढ्या वर्षात तुम्ही अनुभवातून, मिनिस्ट्रीमधून शिकले, तर ती एक गोष्ट काय असेल? कारण खूप असे तरुण आहेत त्यांना आराधक व्हायचं असतं,
म्युझिक पिकअप करायचं असतं, कोणाला त्याच्या टॅलेंटच्या हिशोबाने हे करायचं असतं, पण कधी कधी त्यांना त्यांची कॉलिंग किंवा पाचारांना समजत नाही. तर तुम्ही एक गोष्ट ती तुमच्या तरुणपणातील विजयाला काय सांगाल? मी हेच सांगेन की अजून नम्र बनला पाहिजे होता, अजून नम्र झाला पाहिजे होता. बायबल सांगते की नम्र लोकांना परमेश्वर उचलतो. जेवढं तुम्ही अजून नम्र व्हाल तेवढं परमेश्वर तुम्हाला उंच करेल. आणि मी हे सांगेन की तरुणांना सुद्धा की तुम्ही तुमच्यामधल्या चुकी एक गोष्ट अशी आहे जी फक्त तुम्हाला आणि परमेश्वराला माहिती आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत जी फक्त तुम्हाला आणि परमेश्वराला माहिती आहे. त्या गोष्टीला तुम्ही करेक्ट करा. चुका होतात, परमेश्वर 7 वेळेस क्षमा करायला सांगितलेलं आहे. तुम्ही त्या दुसऱ्यांना सुद्धा क्षमा करा. माझं एक गीत पण आहे, माफ करना कोई तुझसे. मी हे सांगेन की तुम्ही क्षमा करा, क्षमा मागायला शिका, स्वतःला नम्र करा, देव ऑटोमॅटिक उचला. मग तुम्हाला धावपळ करायची गरज लागणार नाही की बाबा मग मी हे गाणं गाईन, मग मी असं थांबन, मी हेच लाईट लावन किंवा तेच लाईट लावन. माझे खूप सारे सॉंगसुद्धा असे आहेत की फक्त मी लिरिक्स टाकले. कारण की मला इवन माझ्या टीमसुद्धा आता आम्ही एक अपकमिंग मीटिंग आहे मोठी. आमचं कालच मीटिंग झाली त्या गोष्टीबद्दल. आम्हाला टीम हेच बोलली की दादा तुमचं फेसबुक जास्त हे नाही आहे, तुमचं इंस्टाग्राम जास्त हे नाही आहे. तर मी एकच बोललो की मला दिखाव्याची मिनिस्ट्री नाही करायची. माझा परमेश्वर मला ओळखतो, मला बस. दादा तुमचे खूप खूप आभार. तुम्ही वेळेतील वेळ काढून आम्हाला टाईम दिला. निश्चित तुमचे गाणे, तुमचं जीवन आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. मी अशीच प्रार्थना करतो की देवबाप तुम्हाला अजून गाणे देऊ, अजून तुम्हाला सपोर्ट करू, अजून तुमचे ॲल्बम येऊ आणि देवबाप असंच तुम्हाला पुढं नेत राहू. तर व्ह्युअर्सचे देखील मी आभार मानतो. मी ब्रदर विजय लोंढेचं यूट्यूबचे पेज, फेसबुकचं पेज आणि जे काही गाण्याचे पेजेस आहेत ते टाकन. एका दासासाठी आपण फक्त प्रार्थनाच करू शकतो, त्यांना उत्तेजन देऊ शकतो. तर मी तुम्हाला विनंती करतो त्यांना तुमच्या प्रार्थनेमध्ये ठेवा. बक्षास त्यांच्या वर्शिप टीमचं नाव आहे, त्या टीमसाठी प्रार्थनेमध्ये ठेवा. जसं त्यांनी सांगितलं की अपकमिंग त्यांना खूप मीटिंग आहेत, त्या मीटिंगसाठी प्रार्थना करा. आणि जेव्हा कुठे त्यांना भेटले तर एक उत्तेजनात शब्द किंवा उत्तेजनाची प्रार्थना त्यांना करा. कारण असेच लोक आहेत ज्याच्यामुळे सिटी ब्लेस होती. ते अशा लोकांमुळे सिटीवर ब्लेसिंग राहतं देवाचं, ते येणाऱ्या पिढीला पुढे घेऊन जात आहेत. तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ब्रदर विजयसाठी प्रार्थना करा, बक्षासाठी प्रार्थना करा की देवबाप त्यांच्या जे काही योजना आहेत ते स्वर्गातून त्यांना पुरवो, त्यांना पैसा पुरवो, त्यांना इक्विपमेंट्स पुरवो, त्यांची जी काही गरज आहे ती ख्रिस्ताच्या ठाई गौरवाने पूर्ण हो. तर पुन्हा एकदा दादा तुमचे खूप खूप आभार. तुम्ही वेळ दिला, तुम्ही आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहेत. ज्या गोष्टी करत आहात त्या असंच करत राहा. आणि व्ह्युअर्सचे देखील आभार मानतो. आणि तुम्ही इथपर्यंत पाहिलं आणि पुढच्या टायमाला पुन्हा भेटूया. मी तुमचा होस्ट रोहित सावंत पुढच्या टायमाला एक नवीन योद्धा घेऊन तुमच्यामध्ये परत येईल. थँक्यू अँड प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.